भाजप गुंडांचं राज्य चालवतंय, त्यांचा पराभव मित्रपक्षच करणार असतील तर स्वागतच आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवरून राऊतांनी डिवचलं. सातारा ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी सहभागी, गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना गृह खात्याचा पाठिंबा, संजय राऊतांचा मोठा आरोप. प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये करणार जाहीर प्रवेश. दुपारी 12 वाजता मुंबईतील टिळक भवनात होणार प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का. शिंदेंच्या शिवसेनेचा राज ठाकरेंना मोठा दणका. प्रकाश महाजन आज करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश. मुंबईतील जागा वाटपावर आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेची महत्त्वाची बैठक. बैठकीला दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. जागा वाटपात स्थान नसल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक महापालिकांमध्ये स्वतंत्र लढणार, सूत्रांची माहिती. तर फडणवीस आणि तटकरेंच्या चर्चेनंतर निर्णय झाल्याची ही माहिती. मीरा भाईंदरमध्ये 50% जागा मागणाऱ्या प्रताप सरनाईकांचे एक पाऊल मागे. भाजप मोठा पक्ष असल्याने अधिक जागा घेतल्यास हरकत नाही, आम्ही युतीसाठी तयार. प्रताप सरनाईकांचं मोठं विधान. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबत. रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हेंसह अजित पवारांची बैठक. भेटीत फक्त प्राथमिक चर्चा झाली असून बैठकीचा तपशील वरिष्ठांना कळवणार, अमोल कोल्हेंची माहिती. खोपोलीत शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीची हत्या. राजकीय वादातून की अन्य कारणानं हत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू. बांगलादेशात एका आठवड्याच्या आत आणखी एका हिंदू तरुणाची हत्या. अमृत मंडल नामक तरुणाची जमावानं केली हत्या. परिसरात तणावाचं वातावरण. आजपासून रेल्वे प्रवास महागला. 500 किलोमीटरपेक्षा अधिकच्या प्रवासाचं तिकीट आता 10 रुपयांनी महागलं. सुरुवातीला एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि त्याच दरम्यान आता सभेच्या मैदानावरून राजकारण तापलेलं आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेलं मराठवाडा सांस्कृतिक मैदान ठाकरेंच्या शिवसेनेनं 6 जानेवारीपासून 11 जानेवारीपर्यंत बुक केलंय. या मैदानाला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. 1988 साली बाळासाहेब ठाकरेंनी याच मैदानावर सहभाग घेतला याच मैदानावर सभा घेतली. त्यानंतर शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकत राहिला. आता त्याच मैदानावर ठाकरे बंधूंना देखील सभा घेण्यासाठी खैरे आणि दानवे आग्रह करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जर ठाकरे बंधूंची सभा झाली तर संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बदलेल असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आता सभा घेण्यासाठी मैदानांची देखील रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आता मी उभा आहे आणि या ठिकाणी येण्याचं एकमेव कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाने हे मैदान 6 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत बुक केले आणि तशी परवानगी त्यांना सभेसाठी या मैदानावर मिळाली. विशेष म्हणजे या मैदानाचा एक वेगळा इतिहास आहे. 1988 साली बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि याच मैदानावर त्यांनी सभा घेतली. त्यानंतर एकदाही महानगरपालिकेवरला शिवसेनेचा भगवा खाली उतरला नाही, म्हणून एक वेगळा इतिहास आणि शिवसेना या मैदानाशी जोडल्या गेली आहे. त्याच अनुषंगाने आता ठाकरे गटाकडून 6 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत हे मैदान बुक करण्यात आलंय. त्यावरून आता सत्ताधारी पक्षांनी देखील यावर आरोप प्रत्यारोप सुरू केलेत. आम्हाला प्रचारच करू द्यायचा नाही म्हणून कदाचित ठाकरे गटांकडून हे घाणेरडं राजकारण करण्यात येतंय असं शिंदे गटाचं मत आहे. तर दुसरीकडे
आम्ही या मैदानावर सभा घेतो आणि हे मैदान शिवसेना आणि या मैदानाचा एक वेगळा इतिहास आहे, त्यासाठी आम्ही हे मैदान बुक केलं. इतर दिवसही त्यांना प्रचारासाठी असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. आपण जर संपूर्ण या मैदानाची रचना बघितली तर जवळपास 1,00,000 ते 1,50,000 नागरिक या मैदानामध्ये बसतील असं याचं संपूर्ण निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि याच मैदानावर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी देखील सभा घेतल्यात. महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकावा यासाठी याच मैदानाचा वापर केला जाणार आहे. मात्र परिस्थिती पूर्णतः बदलली आहे, कारण शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, त्यानंतर शिवसेना दुभागली गेली. यावेळेस शिवसेनेचा भगवा, खास करून ठाकरे गटाचा भगवा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावे लागणार आहे, कारण 2 गट झाल्यानंतर शिवसेना या ठिकाणी दुभागली गेली आणि दोघांची ताकद वेगवेगळी झाली. त्यामुळं दोघांचाही या ठिकाणी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते की भगवा कोणाचा फडकणार. मात्र याच मैदानावरती ठाकरे बंधू पुन्हा एकदा सभा घेऊन संभाजीनगरच्या जनतेमध्ये चैतन्य जागृत करतात का? पक्षामध्ये देखील जी गळती सुरू झाली ती थांबवतात का? आणि त्यातून काही वेगळा करिश्मा या मैदानावरून होतो का? हे पाहावं लागेल. अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.